सर्व रामभक्तांना सौ माधुरी नंदन कुलकर्णीचा नमस्कार. आज 22 जानेवारी 2024 सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा दिवस. आज खऱ्या अर्थानं रामदिवाळी. आज अयोध्या सजली आणि त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रात, देशातीलच म्हणा ना, राम मंदिरांना नवीन चैतन्य, रामचैतन्य मिळालं आणि ते आम्ही सगळ्यांनी आज अनुभवलं आहे. आज आपण ऐकणार आहोत मधुसूदन शिवलकर यांच्या रामरक्षेवरील रामनाम आरोग्यरक्षक कवच. अतिशय मार्मिक आणि वाचनीय असा लेख आता आपणास माझ्या यूट्यूबवरती ऐकायला मिळणार आहे. खरं तर हा लेख म्हणजे अलभ्य लाभ आहे. तेव्हा चला ऐकूया आपण रामरक्षेवरील हा लेख. रामरक्षा रामनाम आरोग्य कवच भाग 1. आपण ज्या देवाची उपासना करतो त्या परमेश्वराचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहतो. त्याचप्रमाणे घरात पोथी पुराण देखील वाचले जाते, ज्यामुळे आपल्या व आपल्या घरातील सदस्यांवर असलेल्या वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट होतो. शिवाय आपल्या मनावर सुद्धा चांगले संस्कार होतात. त्यामुळे घरात पोथी पुराण वाचण्याची ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली असून आज देखील ती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते. एखाद्या वाईट शक्तीने आपणास ग्रासले किंवा कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर आपण ब्राह्मण पंडिताकडे जातो किंवा ज्योतिषांना या समस्यांविषयी उपाय विचारतो. तेव्हा ते आपणास उपाय म्हणून मंदिरात किंवा आपल्या घरी देवतांच्या स्तोत्राचे उच्चारण करण्यास सांगतात. आपण मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीत पडत असेल की अनेक लोक मंदिरात स्तोत्रांचे पठण करीत असतात. स्तोत्र म्हणजे काय तर देवाची आराधना करण्यासाठी दिलेली देवाची स्तुती. स्तोत्र पठण करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की आपल्या इष्टदेवतांच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने आपली इष्टदेवता आपल्यावर प्रसन्न होते. तसंच त्या इष्टदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याबाबत अशीच धारणा आहे. या रामरक्षा स्तोत्राचे दररोज नित्य नियमाने पठण केल्यास आपले सर्व दुःख नाहीसे होते. तसेच आपणास दीर्घ आयुष्य लाभून आपल्या जीवनात सुख आणि शांती नांदते. रामरक्षा हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी रामाची प्रार्थना करणारे, तसेच रामाची स्तुती करणारे संस्कृत भाषेतील हे स्तोत्र आहे. रामाच्या विविध नावासह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर या स्तोत्राच्या सुरुवातीच्या भागात येतो. रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी लिहिलेला आहे. खरे तर रामरक्षा हा एक मंत्रच आहे. रामरक्षेच्या सुरुवातीलाच अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य सांगितलेलेच आहे. मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दांचा समूह. ज्यावेळी ठराविक लयीत आणि सुरात एखादा मंत्र जपला जातो त्यावेळी त्या जपातून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते. याकरता रामरक्षा एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षक कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तीपासून रक्षण होते. ज्यावेळी ठराविक लयीत आणि सुरामध्ये एखादे स्तोत्र म्हटले जाते ना, त्यावेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते आणि ती चैतन्यमय अदृश्य शक्ती आपले सर्व तऱ्हेने रक्षण करत असते. या रामरक्षा स्तोत्रातील दडलेला एक वेगळा पैलू तुमच्यासमोर आज मांडत आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती व शस्त्रक्रिया झाल्यानंतर
त्या ऋणाला रामरक्षा ऐकवली जाते. तर रामरक्षाच का? रामरक्षा स्तोत्रातील खाली दिलेल्या श्लोकांमध्ये असे काय रहस्य दडले आहे ते आता आपण बघूया. रामरक्षा श्लोक. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मज. अर्थात, रघुकुळात जन्मलेल्या राघवा, माझ्या डोक्याचे रक्षण कर. अजात शत्रू असलेल्या अयोध्या नगरीच्या राजा दशरथ यांच्या सुपुत्र होण्याचे भाग्य आपल्या भारी घेऊन जन्माला आलेला राघव, माझ्या भाल प्रदेशाचे अर्थातच कपाळाचे रक्षण कर. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती. अर्थात, आईच्या वात्सल्य भरल्या दृष्टीतून बाळाचे संगोपन होत असते. अशा माता कौसल्याच्या दृष्टीत सामावलेल्या राघवा, विश्वामित्र प्रिय माझ्या कानाचे रक्षण करू. इथे विशेषणाची चपलकता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतीसाठी विश्वामित्रांशी संबंधित विशेषणच का? कारण विश्वामित्रांचे श्रुतीदार म्हणजेच कानाद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. घ्राणम पातु मखत्राता मुख सौमित्र वत्सला. अर्थात, यज्ञ हे वैदिक हिंदू धर्माचे नाक आहे. म्हणून यज्ञाचे रक्षण करण्याला श्रीरामा, तू माझ्या नाकाचे रक्षण कर. सौमित्रेचा पुत्र लक्ष्मण याच्या मुखात ज्याचे नाव सदैव असते, अशा प्रभू श्रीरामा, माझ्या मुखाचे रक्षण कर. जिव्हा विद्या निधीत पातु कंठम भरत वंदिता. अर्थात, जीभ, कारण जिच्या टोकावरच विद्या नर्तन करत असते. विद्यासंपन्न व्यक्तीच्या जिभेवर वावरणाऱ्या राघवा, तू माझ्या जिभेचे रक्षण कर. रामाच्या वनवासाची वार्ता ऐकून ज्या भरताने आक्रोश करत आपला आवाज गमावला, त्या भरताला प्रिय असलेल्या राघवा, माझ्या कंठाचे रक्षण कर. स्कंदो दिव्या युधत पातु भुजो भग्नेश कारमुका. अर्थात, ज्याने आपल्या खांद्यावर दिव्य आयुधे धारण केली आहेत, त्या राघवा, माझ्याही खांद्यांचे रक्षण कर. ज्याने केवळ शिवधनुष्यच नाही तर परशुरामाचे विष्णुधनुष्यही भंग करून दाखवले, त्या राघवा, माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण कर. करो सीता पतित पातु हृदय जाम दग्नजित. म्हणजे वज्राप्रमाणे कठीण देहधारी राघवाने नाजूक सुकोमल सीतेचे हात पाणी ग्रहण करताना हाती घेतले. त्या श्रीरामा, माझ्या हाताचेही रक्षण कर. पृथ्वीवरून क्षत्रियांचा निपात करणाऱ्या परशुरामाचेही हृदय ज्याने जिंकून घेतले, त्या रघुनंदना, माझ्या हृदयाचे रक्षण कर. मध्यम पातु खरध्वंसी नाभी जांबवताश्रय. अर्थात, नाशिकचे पंचवटी हे स्थान अयोध्या आणि श्रीलंका यांच्या भौगोलिक मध्य असल्याचे आढळते. तिथे खर नावाच्या राक्षसाचा ज्याने वध केला, त्या राघवा, माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण कर. तसेच श्रीरामाच्या कृपेने जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीचा परिचय करून नाभीस्थानी असलेले मणिपूर चक्र जागृत केले. त्या श्रीरामा, माझ्या नाभीचे रक्षण करून माझे मणिपूर चक्र कार्यान्वित कर आणि मलाही माझ्या सामर्थ्याची जाणीव होऊ दे. पुढच्या भागात आपण भाग नंबर 2 ऐकणार आहोत. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार.